अध्याय 15 कथाभाग। अर्जुनाला पुन्हा शंका आली म्हणून त्याने विचारले की योगाभ्यासाने आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर मग ज्ञान विचार करण्याची काय आवश्यकता। त्यावर दत्त म्हणाला की ज्ञान नसेल तर नुसत्या योगाने निर्वाण लाभ होणार नाही। प्राणायामाने मन स्थिरावले की महावाक्याचे मनन केले पाहिजे। अर्थानुसार ईशचिंतन करणे यालाच मनन म्हणावे। आत्म्याचे दोन गुण आहेत, निषेध्य आणि विधेय। आत्मा कसा नाही हे दर्शवणारे ते निषेध्य व तो कसा आहे हे दर्शविणारे ते विधेय। निर्विकल्प समाधीमध्ये चैतन्य स्वयंप्रकाशाने प्रकट होते, असा साक्षात्कार होतो, तेव्हा योगी ब्रह्मरूप होतो। यावेळी अविद्येचा नाश होतो। जसा आरसा मलिन असला तर आपला चेहरा मलिन दिसतो, पण तोच आरसा स्वच्छ असेल तर चेहरा देखील यथार्थ दिसतो। तसाच बुद्धी निर्मळ असेल तर आत्मा सुद्धा स्वच्छ दिसतो। मात्र योग साधना करतेवेळी अनिमा वगैरे 8 सिद्धी आडव्या येतात। त्यात जर साधक गुंतेल तर ऐहिक भोग मिळतील, पण मोक्ष दुरावेल। त्यामुळे त्याने आंधळ्या पांगळ्याप्रमाणे वागावे। विषय जवळ असतानाही जो लक्ष देत नाही तो आंधळा। प्रिय अगर अप्रिय वाक्य ऐकून जो ऐकत नाही तो बहिरा। अन्नाची चव जाणत नाही तो उपाशी। शरीर रक्षणासाठीच फक्त फिरतो तो पांगळा। स्त्रिया पाहूनही जो निर्विकार असतो तो षंढ। असे वागावे राजा। तू शुद्ध मनाचा भक्त आहेस, म्हणून हा योग मी तुझ्या पुढे उघड केला। तेव्हा अर्जुनाने हात जोडून दत्ताची स्तुती केली। मग दत्ताने त्याला एक गुहा दाखवली व माथ्यावर हात ठेवून गुहेत बसून योगाचा अभ्यास करण्याची आज्ञा केली। त्याप्रमाणे अभ्यास करीत असता प्रथम 3 दिवस त्याची समाधी लागली, नंतर 12 दिवस आणि मग 3 महिन्यापर्यंत समाधीमग्न होता। मग तो उठला व गुहेबाहेर येऊन दत्ताला भेटला। त्यावेळी त्याने अर्जुनाला अनुभव विचारता अर्जुनाला तो शब्दात सांगता आला नाही। तो एवढेच म्हणाला की हे सुख एवढे श्रेष्ठ आहे की मला येणे जाणे करणे न करणे असे काही कर्तव्य उरलेच नाही। असे सांगून साष्टांग प्रणिपात करून तो चरणावर पडून राहिला।